आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या जिल्हाभरात सर्व जिल्हा परिषद शाळा सुरू होत आहेत आणि त्या अनुषंगाने शाळा प्रवेशोत्सव ही मोहीम आपण राबवलेली. याच्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, SP सर्व जे इतर अधिकारी आहेत तर ते आम्ही आज फील्डवर जाऊन शाळेत जे मुलं येत आहेत, विशेषतः पहिल्यांदाच जे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतात त्यांचं स्वागत करणे आणि सर्व मुलांना एक आणि पालकांनाही एक संदेश देणं की जिल्हा परिषदेची शाळा ही आजच्या काळात पण सर्वोत्तम शाळा आहे आणि तो संदेश देणं हा एक महत्वाचा आमचा प्रयोजन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा ही जी आहे त्यातलं शिक्षण आनंददायी पाहिजे, मुलांना चांगलं वाटलं पाहिजे शाळेत यायला. तर त्यामुळे आजचा जो दिवस आहे त्यामध्ये ते सत्कार मूर्ती आहे त्यांची आपण बैलगाडीत बसून मिरवणूक काढणे, त्यांना चॉकलेट देणं, वह्या पुस्तकं देणं आणि मग त्यांना तो फील देणं की शाळा एक महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्या अंतर्बाह्य बदलायचं असेल तर शाळाच महत्वाची. तर हा एक संदेश आपण या मोहिमेमध्ये देतोय. त्यासोबत त्या निमित्तानं अशा छोट्या शाळांना पण भेटी होतात, इंटरॅक्शन होतं आपल्या शालेय व्यवस्थापन समितीची आहे, शिक्षकांची आहे आणि विशेषतः त्यांच्याही ज्या चांगल्या गोष्टी चाललेल्या आहेत याची जाणीव होते. आता या शाळेत जर उदाहरण घ्यायचं झालं तर कॉपी मुक्त अभियानामध्ये 95% निकाल लावलाय. जवळजवळ जी पहिली आलेली मुलगी आहे 92% तिला मार्क आहे आणि मी तिच्या पालकांची विचारपूस केली तर अक्षरशः ते मजुरी करतायत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकून पण तुम्ही मोठं यश मिळवू शकता. त्याला कुठला अडसर नाहीये की माझी परिस्थिती खराब आहे किंवा मला शेती नाहीये, ग्रामीण भाग आहे, मराठी मीडियम आहे, असे कुठलीच अडचण नाहीये. हा संदेश आपण अशा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देऊ शकतो आणि हे मुलं आपल्या गावाचे भवितव्य बदलू शकतात. मला वाटतं की या सगळा हेतू होता या प्रवेशोत्सवाला येण्याचा आणि इथे येऊन मला एक चांगलं वाटलं की गावकरी जे आहेत हे शाळेच्या संदर्भात त्यांची जी भूमिका आहे ती फारच पॉझिटिव्ह आहे. शिक्षक ऍडिशनल कष्ट करून ते विद्यार्थ्यांना घडवत आहेत, कारण सगळ्यात महत्वाचा जो रोल आहे तो शिक्षकांचा आहे आणि सगळ्यांना भेटून मला खूप चांगलं वाटलं. त्याचसोबत काही ज्या उणीवा आहेत किंवा एखादी वर्गखोली एक्स्ट्रा पाहिजे किंवा शालेय साहित्य, क्रीडा साहित्य पाहिजे, क्रीडांगणाचा विकास करायचा आहे, काही ऍडिशनल शिक्षक पाहिजे, अशा मागण्याही त्यांच्या आलेल्या आहेत आणि त्या 100% मी त्यांना आश्वासन दिलं की 22 तारखेनंतर एक बैठक घेऊन निश्चितपणे या मागण्या सर्व आपण त्याचं निराकरण करू, हे पण मी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे अशा भेटीमधून बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि निश्चितपणे मरळकचे ज्या काय नागरिक आहेत किंवा हे सगळे शिक्षक आहेत त्यांच्या मी टचमध्ये राहील आणि त्यांना भविष्यात कुठली मदत लागत असेल किंवा समन्वय प्रशासनाची आवश्यक असेल तो निश्चितपणे साधला जाईल. हा प्रवेशोत्सव हा त्याचाच एक भाग आहे वाढवण्यासाठी किंवा तसा मेसेज देणं. वेळोवेळी जे काय आमचे ट्रेनिंग होतात त्यामध्ये मी ही गोष्ट काय माधवरी करतो की जे जिल्हा परिषद शाळा आहे सर्वोत्तम आहे. मी स्वतः जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे आणि माझी सर्व पालकांना आव्हान आहे की कृपया आपण ज्या इतर ज्या नव्याने चालू झालेल्या खाजगी शाळा आहेत यांना कुठलाही न भूलता खरी गुणवत्ता आहे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे. बऱ्याचदा असं होतं की ते टाकतात, जास्त फी भरतात आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की काय शैक्षणिक गुणवत्ता काही वाढलेली नाही आणि ते परत इकडे येतात. तर हे आणि मग परत एकदा ती योग्य वेळ केल्यानंतर मला वाटतं की अवघड आहे परत मुलाला त्या ह्याच्यामध्ये शिकणं किंवा या बाकीच्यांसोबत कॉम्पिट करणं. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण या मराठी मीडियम मध्ये कुठला जो आपला सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग आहे ते मातृभाषेमध्ये जास्त असतं. त्यामुळं जिल्हा परिषद शाळा या सर्वोत्तम आहे. मला असं वाटतं की सर्व शिक्षक आहे आमच्या जिल्हा परिषदचे त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत, त्यांना पण या गोष्टीची जाणीव. त्यामुळे आता ते त्या पद्धतीने मेहनत करून हे मुलांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या शाळेमध्ये तर आपण 9वी 10वी पर्यंत पण आपण चालू केलेली आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच हे वाढतील असं आमचा प्रयत्न आहे. शाळेबद्दल अभिप्राय आहे की खूप चांगली शाळा आहे. म्हणजे मला पण माझ्या शाळेची आठवण झाली आणि हा परिसर चांगला आहे, झाडं इथे लावलेले आहेत. शिक्षक सगळ्यात महत्वाची गोष्ट की शिक्षक कमिटमेंटनी शिकवत आहेत. तर आपण म्हटलं की शिक्षक आहे आणि विद्यार्थी जर म्हटलं तर असे पण उदाहरण आहे की ते झाडाखाली पण शिकू शकतात. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन आपल्याला माहिती आहे की झाडाखाली त्यांनी मुलांना शिकवलंय. त्यामुळं जो स्पिरिट आहे ज्याच्याकडे तो शिकण्याची जिद्द आहे तो माणूस शिकू शकतो आणि त्यांच्याकडे स्पिरिट आहे. त्यामुळं या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप व्यवस्थित आहेतच, परंतु आता मी पण त्यांना सांगितलं की त्या पण आपण पूर्तता करू. तर हे ते काय आणि ग्रामस्थांची जी भावना आहे त्यांचं सहकार्य आहे शाळेला ते पण खूप चांगलं आहे.
तुम्ही याच पद्धतीने सहकार्य सगळ्या ग्रामस्थांनी ठेवलं तर निश्चितपणे मुलं घडतील, जास्तीत जास्त शासकीय जॉबमध्ये जातील, प्रायव्हेट जॉबमध्ये जातील, संशोधक बनतील. या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे, कारण आपल्याला जे शेतीमधलं जे अतिरिक्त मनुष्यबळ आहे ते आपल्याला इंडस्ट्रीकडे किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये ते वळावंच लागणार आहे. आणि त्यासाठी शिक्षण हाच एक एक उपाय आहे. शिक्षणाने त्या गोष्टी घडू शकतात आणि मला वाटतं आपल्याकडं सगळ्या अनुकूल गोष्टी आहेत. आता फक्त आहे की आपण त्या पद्धतीने त्याचा फायदा घेणं. धन्यवाद. नमस्कार, मी महादेव कांबळे सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल मरोळ बुद्रुक. आज जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा प्रवेश महोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ठीक 9 वाजता गावामध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची बैलगाडीमध्ये दिंडी काढण्यात आली. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये गावामधून प्रभात फेरी काढून त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची भेट झालेली आहे. आमच्या शाळेमध्ये प्रवेश पात्र विद्यार्थी एकूण 30 विद्यार्थी होते आणि आज पहिल्याच दिवशी जवळजवळ 24 विद्यार्थ्यांचा आम्ही प्रवेश दिलेला आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपांचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यासोबत मोफत पाठ्यपुस्तकांचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे. या प्रवेशोत्सवासाठी आमच्या गावातील सरपंच, उपसरपंच, आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष, त्यासोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, विद्यार्थी अशा अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी सर्वच उपस्थित होते आणि अतिशय आनंदोत्सवामध्ये आज प्रवेशोत्सव आणि आमचा शाळा पूर्व तयारी मेळावा या ठिकाणी पार पाडलेला आहे. निश्चितच या ठिकाणी आमच्या नव्यानच 10वा वर्गचा निकाल हा जवळजवळ 95% लागलेला आहे. त्यामुळं साहेबांनी शाळेचं निश्चितच कौतुक केलेलं आहे, विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यासोबतच आम्हाला सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा आम्ही शाळेच्या प्रगतीसाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत आणि प्रशासन सुद्धा आम्हाला ज्या काही आमच्या सुखसुविधा आहेत, भौतिक सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी त्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. निश्चितच आम्ही गावामध्ये यावर्षी साधारणतः मार्च-एप्रिल मध्येच आम्ही प्रत्येक घरोघर जाऊन शाळेतील शिक्षकांची त्या पद्धतीचं नियोजन करून आम्ही गावामध्ये जाऊन प्रवेश पात्र जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पालकाची भेट घेतलेली आहे आणि त्यांचे फॉर्म्स त्या ठिकाणी जाऊनच भरून घेतलेले आहेत. आज जो जिल्हा परिषदकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असलेला कल, परंतु आमच्या शाळेमध्ये आज पहिल्याच दिवशी जवळजवळ 24 विद्यार्थ्यांचे प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे या ठिकाणी प्रवेश झालेले आहेत. भविष्यात सुद्धा या शाळेमध्ये आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया. आमच्या गावाला माननीय जिल्हाधिकारी साहेब येणार आहेत असं म्हटल्यावर आम्ही सर्व शिक्षक आणि गावकरी मंडळी आणि शिक्षण समिती हे 2-3 दिवसापासून ही शाळा बरेच दिवस झाले बंद होती, त्यामुळं साफसफाई करणं, हे करणं, ते करणं सगळं बरोबर करून कार्यक्रम हे गावाच्या आणि सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या मदतीनं एकदम चांगल्या प्रकारे झालेला आहे. आणि आमची शाळा, आमचे शिक्षक आणि आमचं गाव हे सगळे एकमेकाला मिळून मिसळून काम करतात. त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेतून एक विद्यार्थी 93% 20 पॉईंट गुण घेऊन विद्यार्थिनी एकदम गरीब घरची विद्यार्थिनी पास झालेली आहे. तसे आमच्या गावच्या शाळेचा निकाल 10वीचा 95% लागलेला आहे. याचं सगळं श्रेय गावातील शिक्षकांना आणि संपूर्ण गावकरी मंडळीला आणि जे काही विद्यार्थी होते त्यांना सगळ्याला जाते. एवढंच मदत केली जाते. काही अडचण असेल, समजा काही अडचण आली, कुठे काय म्हणले रंगरुगटी करायची, कुठे एखादा पंखा कमी पडला म्हणले, तर ते सगळे गावकरी आणि हे मदत करतो. पुरस्कार प्राप्त झालेला आहे, कारण पुरस्काराच्या याची बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आमच्या शाळेला प्राप्त झालेला आहे आणि पुरस्कारासाठी आमची शाळा पात्र आहेच, म्हणून पुरस्कार पात्र झालेला आहे आमच्या शाळेला. जबाबदारी तर वाढणार ना. जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचे प्रथम नागरिक जर प्रथम आपल्याकडे येऊन गेले, त्यामुळे जबाबदारी शिक्षकांची वाढणार, गावकऱ्यांची वाढणार, सगळ्यांची जबाबदारी वाढणार. जिल्हाधिकारी साहेब आमच्या शाळेला भेट देणं हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. एक प्रथमतः ते जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत
आणि त्यांना जिल्हा परिषदच्या शाळेविषयी खूप अभिमान आहे आणि ते आमच्या शाळेत येणं म्हणजे आमच्या शाळेची भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला चांगले दिवस येतील हे मी सांगतो. तर आपल्या प्रयत्नातून दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षी चांगलं यश प्राप्त आहे. त्यासाठी आम्ही अतोनात मेहनत केलेली आहे. एक्स्ट्रा क्लास घेतलेला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैयक्तिक मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना अनेक प्रश्नपत्रिका सोडून घेतलेल्या आहेत. परीक्षांचा सराव घेतलेला आहे. कारण आम्ही प्राथमिक शिक्षक आहोत, माध्यमिकचा शिक्षक इथं नाही. तर आम्हाला एक जिद्द होती करून दाखवायची आणि खूप मेहनत घेतली आणि आमच्या मेहनतीला यश मिळालेलं आहे. वर्ष 26-27 मध्ये पहिलीच्या वर्गाच्या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी निळाबीटमधील मरळक बुद्रुक या गावी भेट दिलेली आहे. गत वर्षीपासून 10वीचा वर्ग सुरू झालेली मरळक बुद्रुक ही अतिशय उत्कृष्ट अशी शाळा आहे. याच वर्षी पहिल्याच वर्षामध्ये 95% असा निकाल लागलेला आहे. NMS मध्ये सुद्धा या वर्षी 2 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी मेहनत घेऊन सर्व शिक्षक, या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर सर्वांनी प्रयत्न करत आहेत आणि त्या पद्धतीने या शाळेला गुणवत्तेच्या बाबतीमध्ये यश प्राप्त झालेले आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा अतिशय कौतुक केलेले आहे. मी सर्व स्टॉफचे माझ्यातर्फे अभिनंदन करतो.